अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते. तसेच भगवान विष्णूंच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते. या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी आपल्याला नक्कीच मिळते आणि घरात सुखशांती येते, समृद्धी मिळते. धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा. यामुळे हा दिवस पवित्र मानतात. कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते. अक्षय तृतीयेला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. अक्षय तृतीया रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. तृतीया तिथी 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होईल आणि 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:27 संपणार आहे. अक्षय तृतीया 2026 ची पूजा मुहूर्त सकाळी 10:49 ते दुपारी 12:21 पर्यंतचा आहे. तर हा 1 तास 33 मिनिटांचा अत्यंत पवित्र कालावधी असणार आहे. अक्षय तृतीया हा अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी कोणतेही काम पंचांग न पाहता करता येते. या दिवशी लग्न, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण, भूमिपूजन इत्यादी कोणतेही शुभ कार्य शुभ मानले जाते. यासोबतच या दिवशी कपडे, दागिने, घर, प्लॉट, वाहन इत्यादी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. परंतु जे या मोठ्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत त्यांनी निराश होऊ नये. फक्त या 5 वस्तू आपण खरेदी करायच्या आहेत आणि घरी आणायच्या आहेत. तर त्या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. अनेकांना या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करण्याची इच्छा असते, पण वाढत्या दरांमुळे किंवा बजेट नसल्यामुळे ते शक्य होत नाही. मात्र शास्त्रानुसार केवळ सोनेच नाही तर इतरही काही अत्यंत स्वस्त आणि शुभ वस्तू आहेत, ज्यांची खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो. पहिली गोष्ट आहे मीठ. मीठ हे शुक्र ग्रहाशी आणि लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात नवीन सैंधव मिठाचे पाकिट आणायचे आहे. यामुळे भाग्योदय करणारे ते ठरते. या दिवशी नवीन मिठाचा वापर जेवणात केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. तर या दिवशी आपण जे मीठ खरेदी करू त्या मिठाच्या साहाय्याने आपल्याला पाण्यामध्ये ते मीठ टाकून त्या पाण्याच्या साहाय्याने आपल्याला घर पुसायचे आहे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. अक्षय तृतीयेच्या संपूर्ण दिवसात विशेषतः सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 पर्यंत हे मीठ खरेदी करणे सर्वात उत्तम मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर हे मीठ तुम्ही बाथरूममध्ये काचेच्या भांड्यात ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असे मानले जाते. मीठ हा केवळ अन्नाची चव वाढवणारा घटक नाही तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकणारा घटक देखील मानला जातो. त्यामुळे असे मानले जाते की जर या दिवशी मीठ खरेदी केले किंवा दान केले तर घरात उपस्थित नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनातील सर्व त्रास आणि अडथळे देखील दूर होतात. एवढेच नव्हे तर या उपायाने पूर्वजांचा आशीर्वादही मिळतो. या कारणास्तव लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी मिठाची दानही करतात, जेणेकरून त्यांच्या जीवनात सुख शांती राहो आणि कोणत्याही प्रकारचे पितृदोष राहणार नाहीत. अक्षय तृतीयेच्या दिवशी साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ खरेदी करणे शुभ असते. अक्षय तृतीयेला सैंधव मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि या मिठाद्वारे घरातील वास्तुदोष देखील दूर करता येतो असे मानले जाते. त्यानंतर आपल्याला अक्षय तृतीयेला कापूस नक्की आणायचा आहे. कापूस या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे तुमचा व्यवसाय खूप वाढतो असं देखील सांगितल्यात येतं. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी करणे विशेष महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कोणत्याही महागडी वस्तूची खरेदी करत नसाल तर ही वस्तू आपल्याला नक्कीच घरामध्ये आणायची आहे. कापूस खरेदी केल्याने जीवनामध्ये शांती, संपत्ती यांची चांगलीच वाढ होते. तर तुम्ही कोणत्याही स्वरूपात या दिवशी कापूस खरेदी करू शकता.
अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये आणायची आहे ते म्हणजे अशी एक महत्त्वाची वस्तू ज्याने आपल्याला सदैवच त्याचा फायदा होणार आहे, ते म्हणजे श्रीयंत्र. तर मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच व्हिडिओमध्ये श्रीयंत्र कसं उपयोगी आहे, आपल्यासाठी कसं शुभ आहे, या बऱ्याच गोष्टींची माहिती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे श्रीयंत्र खरेदी करू शकता. घरात श्रीयंत्र आणण्यासाठी अक्षय तृतीया हा सर्वोत्तम दिवस मानला गेलेला आहे, ते खूप शुभ आहे. तर या दिवशी विधीनुसार आपल्याला श्रीयंत्राची प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायची आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी. असे मानले जाते की श्रीयंत्राची दररोज पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तसेच हिंदू धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की श्रीयंत्र हे देवीचा अंश आहे असं मानलं जातं. देवीचं आसन आहे, त्यात महालक्ष्मी वास करते. त्यामुळे श्रीयंत्र तुम्ही ज्या ठिकाणी ठेवाल तेथील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते. श्रीयंत्राची स्थापना करण्यापूर्वी ते कच्च्या दुधाने आणि गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे श्रीयंत्र स्वच्छ लाल कपड्यावरती किंवा कमळाच्या फुलावरती ठेवा. तांदळाच्या साह्याने स्वस्तिक बनवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. श्रीयंत्रासमोर दिवा लावायचा आहे, त्यावरती हळद, कुंकू, फुले, तांदूळ हे आपल्याला अर्पण करायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. यानंतर आपल्याला या दिवशी मातीची भांडी किंवा मातीचा माठ खरेदी करायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्या इतकेच महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करता येत नसेल तर या दिवशी तुम्ही मातीची भांडी किंवा घागरी, दिवा इत्यादी वस्तू नक्कीच खरेदी करू शकता. उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या या सणादिवशी मातीचा माठ किंवा रांजण खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. नवीन माठ घेऊन त्यात पाणी भरून त्याचे दान करणे किंवा घरात वापरणे हे वरुण देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शीतलता आणि सुखशांती लाभते. मातीला आपण धरणी माय असे म्हणतो. माता म्हणून तिची पूजा करतो. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मातीची भांडी घेणे शुभ मानतात, कारण मातीची भांडी विशेषतः धान्य आणि डाळी साठवण्यासाठीही वापरली जातात. भांडी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी मातीची भांडी नक्कीच खरेदी करा. त्यानंतर तांब्या आणि पितळीची भांड्यांचीही आपण या दिवशी नक्कीच खरेदी करू शकतो. याच्यामध्ये असे पितळीचे दिवेही येतात, पितळीचे दिवे घेऊ शकता. त्याचबरोबर देवपूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींची खरेदी तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. घरात अन्नपूर्णा देवी भरभराट देते असे म्हणतात. त्यामुळे अक्षय तृतीयेला तांब्याची किंवा पितळीची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात कायम अन्नधान्याची भरभराट होते. त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये देखील प्राचीन काळापासून पितळीची भांडी वापरली जातात. पुष्कळ लोक पूजेत पितळीची भांडी वापरतात, परंतु प्राचीन काळी पितळीची आणि चांदीची भांडी स्वयंपाक बनवणे आणि त्यात जेवणासाठीही वापरली जात होती. अन्नामध्ये पितळीच्या भांड्याचा वापर आरोग्य आणि ज्योतिष या दोन्ही गोष्टींनी खूप फायदेशीर मानला जातो. पितळ धातू सर्वात शुद्ध धातू असल्याचे मानले जाते. शास्त्रानुसार पितळीच्या भांड्यामध्ये अन्न खाणे आणि पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये लागणाऱ्या पितळेच्या वस्तूंची किंवा भांड्यांची खरेदी नक्कीच करू शकता. अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यासमोर लगेच सोन्या चांदीची दुकानं येतात. याशिवाय लोक आवर्जून सोनं चांदी खरेदी करतात, कारण अक्षय तृतीयेला सोनं आणि चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या धातूंना समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानल्याने घरात धनसंपत्तीची वाढ होते असे म्हणतात. याच्यामध्ये आपण चांदीची लक्ष्मी, गणेश मूर्ती किंवा चांदीची नाणी आपण नक्कीच खरेदी करू शकतो. या गोष्टींमुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो, घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तर चांदीच्या मूर्तींबरोबरच आपण पितळेच्या देवीच्या मूर्तीही याच्यामध्ये खरेदी करू शकतो. तुमच्या देवघरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी खरेदी करून त्यांची स्थापना आपण देवघरामध्ये करू शकतो. या दिवशी आपण दक्षिणावर्ती शंखाची सुद्धा खरेदी करू शकतो. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिची पूजा करतात. त्याचबरोबर तिच्या आवडीच्या गोष्टींची खरेदी करून त्यांचीही पूजा करतात.
हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित केला जातो. आपण धनसंपत्तीची देवता म्हणून लक्ष्मी देवीकडे पाहतो. आर्थिक अडचणी देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात असे मानले जाते. तर त्यामुळे या दिवशी कवड्या खरेदी करून लक्ष्मीला अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी येते. या दिवशी कवडी खरेदी केल्यामुळे माता लक्ष्मी कवडीसह आपल्या घरामध्ये येते असं मानलं जातं. तर या दिवशी 11 कवडी खरेदी करावेत. त्या लाल कपड्यात गुंडाळून आणि त्या देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. या दिवशी पिवळी मोहरी देखील खरेदी केली जाते. या दिवशी आपण पिवळी मोहरी खरेदी करून घरी आणायची आहे. सोन्या चांदीला जेवढं या दिवशी खरेदी करणं महत्त्व असतं तेवढंच महत्त्व पिवळी मोहरी खरेदी करून आपण या दिवशी घरात आणायची आहे. तर या काही गोष्टी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकतो. अक्षय तृतीयेला काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जाते. या दिवशी ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लॅस्टिकची भांडी, काटेरी झाडे आणि काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणं टाळावं. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाशीही उधारीचे व्यवहार करू नये. या वस्तूंच्या खरेदीमुळे पुण्याचे फळ कमी होऊ शकते किंवा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. म्हणून अक्षय तृतीयेला केवळ शुभ आणि कायमस्वरूपी टिकणाऱ्या वस्तूंचीच खरेदी करावी. या दिवशी आपण कोणत्या गोष्टींचं दान करू शकतो? तर या दिवशी आपण खरबूज, काकडी, साखर, बार्ली, पादत्राणे, भात, मीठ, कुल्हार, तूप, बेलपत्र, हंगामी फळे, चटई, छत्र्या या गोष्टींची आपण दान या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पूजा कशी करणार आहोत, त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुम्हाला शेअर करेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.